अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 6 सप्टेंबर। आज अनंत चतुर्दशी आहे। अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करायचं आणि बऱ्याच घरात आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला आपण अनंत चतुर्दशी म्हणून साजरी करत असतो। आता या दिवशी अनंत कसा तयार करायचा, अनंत चतुर्दशीचा उपवास कसा करायचा, सेवा कशी करायची या संदर्भातील माहिती मी ऑलरेडी केली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे आज रात्री 12 वाजता भगवान श्री विष्णूंची कोणती सेवा करावी त्या संदर्भातील माहिती आहे। व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। सगळ्यात आधी अनंत रूपाने, अनंत नावाने प्रसिद्ध असलेले भगवान श्री विष्णू यांचा हा दिवस आहे। आपल्या आयुष्यातील गतवैभव, गतमान, मनशांती गेलेलं सगळं काही आपल्याला मिळावं म्हणून आपण अनंत चतुर्दशीचं व्रत करत असतो। अनंतामध्ये त्यांचं नाव आहे, ज्यांचा अंत नाही आहे, जे कधी संपुष्टात पावणार नाही, असं ते जे कधी संपणार नाही, जे अनंत काळापर्यंत, चिरकाळपर्यंत आपल्या सोबत असणार आहे, असे हे अनंत व्रत आपल्याला करायचं असतं। आता या दिवशी म्हणजे आज रात्री 12ची सेवा करायची आहे। बघा, अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12ची सेवा करायची असते। असं म्हणतात की या दिवशी भगवान श्री विष्णू हे पृथ्वीवर येतात आणि ते बघत असतात की कोण माझं जागरण करत आहे, कोण माझी सेवा करत आहे, कोण माझी उपासना करत आहे। आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही रात्री 12च्या आधी सेवा केली तर ते काही तुम्हाला बघणार नाहीत। तुमची श्रद्धा आणि भक्ती खूप महत्त्वाची असते। अर्थात चतुर्दशी आज पहाटेलाच लागली आहे आणि ती आज उत्तर रात्री म्हणजे जेव्हा 7 तारीख सुरू होते तेव्हा 1:42 असणार आहे आणि 1:42 पौर्णिमा सुरू होते। मग जर तुम्हाला ही रात्री 12ची सेवा करणं शक्य असेल तर आवर्जून करावं। बघा, हा जो मुहूर्त आहे, हा जो शुभ काळ आहे ना, तो वर्षातून 3दाच येतो। एकदा येतो ते अनंत चतुर्दशी म्हणजे आज, आणि दुसरं कोजागिरी पौर्णिमेला, आणि तिसरं येतं ते वैकुंठ चतुर्दशीला, ज्याला आपण हरिहर भेट असं म्हणत असतो। आता आपल्याला आजचा दिवस महत्त्वाचा आहे। बघा, मासिक धर्म विटाळ असेल तर तुम्ही सेवा नाही करता येणार, पण तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता। ज्या काही सेवा सांगणार आहेत त्या तुम्ही श्रवण करू शकता। अगदी 12ला सुद्धा, आता ज्यांच्या घरात एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिला सांगायचं की मग तिच्या घरातल्या व्यक्तींना सांगायचं की तू रात्री 12 वाजता ही सेवा कर। आता काही जणांचे लहान बाळ असेल तर तुम्ही रात्री 12 वाजता सेवा नाही करू शकत, मग तुम्ही अगदी 9:30-10 वाजता जरी केली तरी हरकत नाही, पण रात्री 12ला ज्यांना करणं शक्य होईल त्यांनी आवर्जून रात्री 12ला करावं। आता गणपती विसर्जन असणार आहे, आपण मस्त बरेच लोक मद्यपान वगैरे नाचत कुदत असतात, त्याच्यापेक्षा जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आणि आपणही घराबाहेर पडत असतो तर लवकर येऊन तुम्ही ती सेवा करा। आता ही सेवा करून तुम्हाला जो पैसा मिळणार आहे, तुम्ही श्रीमंत होणार आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण जगाचे चालक, मालक, पालक भगवान श्री विष्णू जर ते सगळ्यांचे लक्ष देत असतात, सगळ्यांचे चालक, मालक, पालक जे तुमचं आणि माझ्याकडे का लक्ष देणार नाहीत, ते तुमचं आणि माझं संकट का दूर करणार नाही। मेन म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे फक्त पैसा असं नाही, घरात सुख, शांती, समृद्धी, अष्टलक्ष्मी असतात, ज्यांच्यामध्ये संतान लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, वैभव लक्ष्मी, विद्यालक्ष्मी अशा ज्या काही लक्ष्मी आहेत, ज्यांची कृपा आपल्यावर असावी। कारण माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर तिला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे, म्हणून ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे कधीही कशाची कमी पडत नाही, हे शाश्वत सत्य आहे। आता आपण सेवेकडे वळूया। ज्यांना इच्छा आहे एक दिवशी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करायचंय, त्यांनी आवर्जून आजच्या रात्री म्हणजे जेव्हा रविवार सुरू होतो तेव्हा त्यांनी करायचं आहे। त्यांनी छानपैकी 12 वाजता सगळं तुम्हाला शक्य असेल तर आंघोळ करावी, 11:45 वाजता छानपैकी दिवा लावावा, देवघरासमोर किंवा जिथे तुम्ही मांडणी केली आहे तिथे बसून तुम्ही 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकता। आता तुम्ही म्हणाल की संस्कृतमध्ये म्हणू का प्राकृतमध्ये म्हणून? बघा, प्राकृतमध्ये थोडंसं मोठं आहे, 108 ओव्यांचं आहे, संस्कृतमध्ये 15 ओव्यांचं आहे। जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही संस्कृतमध्येच करा की जेणेकरून तुम्हाला वेळ कमी लागेल। आता हे कसं करायचं ते तुम्हाला थोडक्यात सांगते। ज्यांना 21 वेळा पठण करायचं आहे त्यांनी काय करायचं, सुरुवातीच्या 1 ते 8 ओव्या हे सुरुवातीच्या 1 ते 20 वेळा म्हणायचं, म्हणजे 20 वेळा तुम्ही 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आणि शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणजे डायरेक्ट 1 ते 15 ओव्यांपर्यंत पठण करायचं। संस्कृतमध्ये आहेत, जे संस्कृतमध्ये करणार आहेत त्यांनी, तर हे जे काही नवीन आहेत म्हणजे ज्यांना काही माहिती नाही आहे ह्याच्याबद्दल त्यांच्यासाठी आहे, आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी तुम्ही तसंच करू शकता। तर बघा, आता तुम्ही म्हणाल की 21 वेळा पठण नाही करू शकत, तर मग तुम्ही 11 वेळा करू शकता, 5 वेळा करू शकता, 16 वेळा करू शकता। आता 16 वेळा जर करायचं असेल तर ते कसं करायचं, सुरुवातीला 1 ते 15 वेळा तुम्हाला 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आणि नंतर 16व्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायचं आहे, म्हणजे 1 ते 15 वेळा सगळं म्हणायचं आहे या पद्धतीने।
आता ज्यांना एक वेळा किंवा आता एक वेळा म्हणजे तो फारच कंजूसपणा होतो, तुम्ही 11 वेळा किंवा 16 वेळा, 5 वेळा, 9 वेळा विषम संख्येमध्ये तुम्ही करू शकता. आणि 21 वेळा केला तर एक मंडळ होईल तुमचं. बाकी तुमची इच्छा. तर आता व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. श्रीसूक्त तुम्हाला पठण करायचं आहे. एकदा तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता. एकदा म्हणणार असाल तर फलश्रुती घ्या. कुणाला 3 वेळा म्हणायचं आहे, कुणाला 5 वेळा म्हणायचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे मंत्र म्हणायचे आहेत. आणि गुरूंच्या सेवेने म्हणजे गुरूंच्या साक्षीने सेवा करायची असते. अर्थात श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला एक माळ तुम्हाला घ्यायची आहे. आता विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हे तुम्ही 16 वेळा म्हणा. आता तुम्हाला सांगू का, गणपती विसर्जन असतं, सत्यनारायण चुकायचं नाही. आज सत्यनारायण करायचंच आहे. आपल्याला काय होतं ना की सत्यनारायण गणपती विसर्जन घरातली प्रचंड गडबड. मग अशा वेळेस प्रश्न पडतो की रात्री 12ला या सगळ्या सेवा कशा करायच्या. दुसऱ्या दिवशी रविवारच असल्यामुळे अगदी आपण थोडंसं लेट जरी जागलो तरी तुम्हाला सेवा करू शकता. पण ज्यांना फक्त व्यंकटेश स्तोत्र मंडल करायचं आहे की नाही मला व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करायचं आहे, मग त्यांनी काय करायचं, मग 6:15 जेव्हा वेळ होते ना, म्हणजे आज संध्याकाळी 6, 7, 7:30, 7:30, 8 जरी वाजले तरी छानपैकी अगरबत्ती धूप लावायची, माता लक्ष्मीची पूजा करायची, भगवान विष्णूंची पूजा करायची. मग तेव्हा तुम्ही ना श्रीसूक्तचं पठण करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुमचं श्रीसूक्त पठण होईल. मग रात्री 12 वाजता तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. आता ज्यांना 12 वाजता करणं शक्य होत नाही त्यांनी अगदी तुम्ही 10 वाजता, 9 वाजता, 11 वाजता, 11:30 वाजता जरी सेवा केली तरीही चालेल. पण व्यंकटेश स्तोत्र 1 दिवसीयचं करायचं आहे तर आवर्जून करा. आणि हा अतिशय शुभ मुहूर्त आहे. आणि ज्यांना इच्छा आहे, ज्यांचं चालू आहे, तर तुम्ही तर भाग्यवानच आहात. तुमचं काही बोलायचंच नाही. पण ज्यांना नव्याने करायचं आहे त्यांनी नक्कीच ही सेवा करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की वर्षातून 3 वेळाच भगवान विष्णू येतात आणि खरं तर ते चराचरामध्ये वास करतात. पण त्यांचं जे काही अस्तित्व आहे, त्यांची जी काही सात्विक लहरी आहेत, त्यांचं जे विष्णू तत्व आहे ते खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. आणि त्याच उपभोग घेण्यासाठी, जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी आपल्याला जर संधी मिळाली आहे तर आपण का नको करायला. ज्यांचं लहान बाळ आहे, मेडिकल कंडिशन आहे, त्यांनी रात्री अजिबात 12 वाजता करू नका. पण ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी आवर्जून करावे. नक्कीच भगवान विष्णू सगळ्यांचं भलं करतात, ते सगळ्यांचं कल्याण करतात. तर तुमचं माझं का नाही करणार. आणि मेन म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची, कारण जेव्हाही अडचण येतात, जेव्हाही काही संकट येतात तेव्हा तुम्हाला याच सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला कामाला येतो. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता. तर आजच्यासाठी इतकंच. झालेच आहे. मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.